दिवे लागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिठींच्या दिशा खोलते जाळताना. दिवे लागले रे, दिवे लागले. नमस्कार, मी मृदुला ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत करते. आणि आजचा विषय फार महत्वाचा आहे. म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो की हा कोरोना कधी जातो आणि कोरोनाची व्हॅक्सिन कधी येते. आता व्हॅक्सिन तर आलेली आहे, पण तरी आपल्या मनात प्रचंड प्रश्न आहेत की व्हॅक्सिन घ्यावी का, ती कधी घ्यावी, कोणती घ्यावी, कुठली लस चांगली, त्याच्या पहिले आप करून बाबा त्यांना पहिले घेऊ दे मग मी घेऊ का, असे हजारो प्रश्न सध्या आपल्या डोक्यात भांडवतात. आणि म्हणूनच मी ठरवलं की आपली एक खूप गोड मैत्रीण आहे अमेरिकेतली, तिच्याशी आपण गप्पा माराव्या आणि तिच्याकडून जास्तीत जास्त आपल्या मनातले प्रश्न विचारावे. आणि ती मैत्रीण आहे अमेरिकेहून, न्यूजर्सीहून अरुंधती सोमण. अरुंधती, खूप खूप स्वागत. धन्यवाद. अरुंधतीनी MBBS केलंय, KEM हॉस्पिटल, मुंबईची आहे ती. MD केलं आहे आणि त्यानंतर अमेरिकेत आल्यावरती अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मधून MBA, आणि मग त्यानंतर तिचा जो काही प्रवास सुरू झाला भन्नाट, अनेक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ती सल्लागार राहिली, संचालकपदी राहिली. आता सुद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीत ती ज्येष्ठ संचालक आहेत. तेव्हा खूप छान अशी आपल्याला मैत्रीण मिळाली की जिला आपण प्रश्न विचारू शकतो. तर अरुंधती, आपण बघतो आहोत की व्हॅक्सिन आली आहे. खूप दिवसांची आपण वाट बघत होतो. खरं तर सुरुवातीलाच, वर्षाच्या सुरुवातीलाच या कोरोनाने आपल्याला पछाडलं आणि कधी व्हॅक्सिन येते, आणि तो हा काळ आपल्याला प्रचंड मोठा वाटला व्हॅक्सिन येण्याचा. का पण एवढा वेळ का लागला? नाही, खूप चांगला प्रश्न आहे मृदुला. खरं म्हणजे वेळ लागलेला नाहीये. सामान्यतः आपण जर विचार केला तर कुठचंही नवीन औषध किंवा कुठचीही नवीन लस ही जेव्हा सामान्य माणसासाठी उपलब्ध होते त्याच्या आधी ती संशोधनाच्या अनेक टप्प्यांमधनं जाते. पहिले कोणत्याही नवीन औषधाचे किंवा लसीचे प्राण्यांवरती प्रयोग केले जातात. त्याच्यातनं त्याचा निर्धोकपणा सिद्ध झाला की मग मानवी चाचण्या केल्या जातात आणि त्या 4 टप्प्यांच्या असतात. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागतो. कधी कधी तो 10 ते 12 वर्षांचा सुद्धा होऊ शकतो. आपण जर बघितलं तर कोरोनाची साथ ही साधारण 2020च्या सुरुवातीला सुरू झाली. मार्च नंतर, फेब्रुवारी मार्च नंतर त्याचा जोर खूप वाढला. आणि पहिली लस ही क्लिनिकल ट्रायल, पहिल्या लसीची डेव्हलपमेंट ही मार्चमध्ये सुरू झालेली आहे. आणि त्याचे रिझल्ट्स येऊन ती लस लोकांपर्यंत डिसेंबर, म्हणजे एका विक्रमी वेळेमध्ये, साधारण 8 ते 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला लस मान्यता होऊन लोकांसाठी उपलब्ध झालेली आहे. आणि जर कोरोनाच्या लसींचा आपण जर आवाका, संशोधनाचा आवाका जर बघितला तर आजच्या घडीला 150 पेक्षा जास्ती केवळ कोरोना व्हायरसच्या लसींवरती विविध देशांमध्ये विविध कंपन्यांतर्फे संशोधन चालू आहे. इतका प्रचंड आवाका ह्या संशोधनाचा आहे. आणि ह्यापैकी 68 लसी ह्यांच्यावर सध्या मानवी चाचण्या त्यांच्या चालू आहेत. आणि उरलेल्या ज्या साधारण 90 लसी आहेत त्यांचे प्राण्यांवरती प्रयोग चालू आहेत. आणि ह्या सगळ्या लसींपैकी ह्या 150, म्हणजे जर एक्झॅक्टली आपण नंबर बघितला तर 158 लसी आहेत. आणि ह्यापैकी साधारण 20 लसी ह्या संशोधनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. आणि त्यापैकी साधारण 10 ते 11 लसी आता विविध देशांमध्ये त्यांना मान्यता मिळून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. तर इतक्या विक्रमी वेळेमध्ये लस उपलब्ध होणं ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे आणि ह्याचं कारणही तितकंच गंभीर आहे. त्यामुळे मी असं अजिबात म्हणणार नाही, संशोधनाच्या बाबतीत जर म्हटलं तर ह्या लसीला सामान्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी वेळ लागलेला नाही. इनफॅक्ट ही लस खूप लवकर, आणि हे केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मुळेच हे शक्य झालेलं आहे की इतक्या लवकर सामान्य जनांपर्यंत ही लस आता पोहोचलेली आहे. हो, आणि त्यामध्ये मी बघते मग ती अगदी अमेरिका असो, कॅनडा, भारत, सगळीचकडे, युरोप असो, ज्या काही लसी सध्या आल्या आहेत त्यांना इमर्जन्सी अप्रुव्हल मिळालेलं आहे. फुल अप्रुव्हल नाही मिळालं मला तर वाटतं.
मग बरोबर. त्यामध्ये काय फरक आहे? हा. सो जेव्हा कुठचीही लस किंवा कुठचंही औषध हे जेव्हा प्रायोगिक तत्वावर असतं आणि काही आपत्कालीन कारणामुळे ते सामान्य लोकांसाठी किंवा सामान्य लोकांमधल्या केवळ काही हम्म, सेक्शन्ससाठी, काही वयोगटांसाठी किंवा रुग्णांमधल्या काहीच रुग्णांसाठी जेव्हा ते अतिशय त्याची गरज, जेव्हा नितांत गरज असते, अशा वेळी ते त्याची थोडीशी परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध झाल्यावर पूर्ण संशोधनाची 10-12 वर्षांची प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीही ते उपलब्ध होऊ शकतं. आणि म्हणजे हम्म, त्याच्यामध्ये इमर्जन्सी अप्रुव्हल आणि हम्म. फुल अप्रुव्हल, म्हणजे आपत्कालीन मान्यता आणि पूर्ण मान्यता, ह्याच्या खूप टेक्निकल डिटेल्समध्ये आपण जायला नको, पण सामान्य माणसासाठी केवळ हाच फरक आहे की आपत्कालीन मान्यता म्हणजे ही कोरोनाची लस जी काही ज्या ज्या देशांमध्ये ज्या ज्या लसी उपलब्ध आहेत त्या सगळ्या आता प्रायोगिक तत्वावर आहेत. त्यांची पूर्ण त्यांच्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांची जी माहिती आहे ती सुद्धा अजून अपुरी आहे. त्यामुळे कुठचीही लस घेण्यापूर्वी ही जाणीव प्रत्येकाने नक्कीच ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या लसी आता केवळ इमर्जन्सी बेसिस वरतीच अवेलेबल आहेत. त्यांना पूर्ण मान्यता मिळालेली नाही, ह्या सगळ्या प्रायोगिक तत्वावरतीच आहेत. हो, खरंय. आणि प्रत्येक जण मला तर वाटतं स्वतःची लस बनवत आहेत. तर एकूण यांचा एक कॉमन प्लॅटफॉर्म का होऊ शकत नाही? म्हणजे प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा आहे का बघण्याचा दृष्टिकोन? किंवा एखादी लस आपण बघतो की अतिशय निगेटिव्ह टेम्परेचरवरच उपलब्ध असते, तर दुसरी थोड्या जास्त टेम्परेचर. ते आम्हाला सामान्य लोकांना कळण्याच्या पलीकडे आहे म्हणजे. म्हणजे ह्याचं जरी उद्देश, कोणत्याही लसीचा उद्देश हा रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणं हा जरी असला तरी हं, ज्या प्रकारे हं, ती हं, रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी हं, ज्याप्रमाणे तो जंतू हं, आपल्यामध्ये जे लसीच्या मार्फत आपण टोचून घेतो त्याचं टेक्निक प्रत्येक हं, वॅक्सिनचं वेगवेगळं आहे. म्हणजे फायझर, मॉडर्ना, मी म्हटलंय मेसेंजर आर, त्या जेनेटिक मटेरियल वरती अवलंबून असलेल्या, त्या हं, जेनेटिक मटेरियल पासून बनवलेल्या अशा हं, वॅक्सिन्स आहेत. आणि कोवॅक्सिन जी आहे भारत हं, बायोटेकची, ती इनॅक्टिव्हेटेड, म्हणजे कोरोना व्हायरस चा नमुना घेऊन त्याला इनॅक्टिव्हेट, त्याला अर्धमेल करून किंवा अच्छा. त्याचा कुठचाही परिणाम न होता ते आपल्या शरीरात तो जर टोचला हं, व्हायरस, विषाणू, तर आपल्यामध्ये आपोआप त्या डेड व्हायरसच्या प्रती आपल्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि आपली हं, रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते. तर असं टेक्निक हं, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन मध्ये वापरलेलं आहे. किंवा हं, आता रशियाची जी वॅक्सिन आहे किंवा ॲस्ट्राझेनेकाची जी आहे त्याच्यामध्ये व्हायरल वेक्टर, ॲडेनो व्हायरस, म्हणजे दुसरा व्हायरस घेऊन त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसचं गुणधर्म ठेवून ते आपल्या शरीरामध्ये हं. टोचले हां, जातात आणि त्याच्यात आलं. इम्युनिटी निर्माण होत हां, जाते. तर असे हां, हां. वेगवेगळे प्रकारचे आहेत. त्यामुळे ह्या लसींमध्ये टेक्निकमध्ये बेसिक फरक असल्यामुळे हां. त्यांच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांचे जे गुणधर्म आहेत ते हं, सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणूनच प्रत्येक हं, लसीची साठवणीचं जे तापमान आहे ते वेगवेगळे आहे. फायझरचं अतिशय कमी तापमानामध्ये ती वॅक्सिन साठवण्याची गरज आहे, -70°C. पण हेच मॉडर्नाची जी आहे ती -20°C मध्ये ती राहू शकते. सो अशा हं, वेगवेगळ्या पद्धतीने किंवा फ्रीझरमध्ये ती साधारण 1 महिना टेम्परेचरमध्ये ती राहू शकते. किंवा हं, कोवॅक्सिन किंवा सिरम इन्स्टिट्यूट, ॲस्ट्राझेनेकाची जी कोविशिल्ड आहे, ह्या हं, वॅक्सिन्स सामान्य रेफ्रिजरेटरमध्ये 2 ते 8 डिग्रीजमध्ये व्यवस्थित राहू शकतात. सो असं त्यांचं गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे हं, त्यांची साठवण्याची पद्धत जी आहे किंवा त्यांची रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी हं. आहे. पण त्यामुळे हां. एक गोष्ट महत्वाची म्हणजे हं, प्रत्येक लस वेगवेगळी असल्यामुळे हं, प्रत्येक लसीचे परिणाम, त्याची परिणामकारकता, त्याचे दुष्परिणाम हे वेगवेगळे आहेत. हं, त्यामुळे एक कॉमन की एका लसीवरती प्रयोग झाले म्हणून दुसऱ्या हं. लसीवरती प्रयोग नाही केले तर चालतील अशी परिस्थिती नाही. पण तर इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे, की प्रत्येक कंपनी स्वतःच्या वेगवेगळ्या लसी तयार करते. करेक्ट. अर्थात उद्या त्याचं बाजारीकरण पण होऊ शकतं. यामध्ये ही लस चांगली, ती लस चांगली असाही प्रश्न उद्भवू शकतोच.
तर आता मला सांग, की आता सध्या कॉमन मॅन जो आहे, त्याला लस घ्यायची तर आहे. हम्म, प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत, तरी देखील लोक खूप घाबरतायत लस घ्यायला. कदाचित बरोबर. थांबतायत ते. हम्म, पण आता जसं आपण म्हटलं, की हे तात्पुरतं स्वरूपाची ही लस तयार केली आहे. मग आता आपण कुठलीही लस घेतली, हम्म. तर दुसरी लस जेव्हा चांगली फुलप्रूफ जेव्हा लस येईल, तेव्हा आपण ती घेऊ शकतो का? अं, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे हं, की आत्ता ज्या लसी आहेत त्यांची जी परिणामकारकता आहे त्या कुठच्याच लसीची परिणामकारकता किती कालावधीपर्यंत राहील हं. ह्याची अजूनही शाश्वती वैज्ञानिकांना नाही. कुठचीही कल्पना नाही. हं, आतापर्यंत फक्त मॉडर्नाचा असा डेटा आलेला आहे की 1 वर्षापर्यंत नक्की आपल्याला इम्युनिटी राहू शकते. हं, फायझरचं आता काही दिवसातच काही महिन्यामध्येच ही माहिती येईल. बाकीच्या ज्या लसी ह्या थोड्याशा डेव्हलपमेंटमध्ये फायझर आणि मॉडर्नापेक्षा मागे त्यांचा अगेन काही महिन्यामध्ये हा आपल्याला डेटा येणार आहे. त्या हं, डेटावरती आपल्याला कळेल की कुठचीही लस आपण एक हं, घेतली कोरोनावरची की हं, परत घेण्याची गरज आहे का आणि किती वेळा घ्यायला लागेल. म्हणजे दरवर्षी हं, कोरोनाची लस घ्यायला लागेल का एकदा हं, घेतली की आपल्याला लाईफ लॉंग इम्युनिटी मिळणार आहे. या सगळ्या हं, प्रश्नांची उत्तरं आपल्याला काही महिन्यामध्ये ही मिळणार आहेत. आणि त्यावरती आता ह्या वर्षी 2020 मध्ये एकदा लस घेतली एका प्रकारची, हं, तर हं, हं, हं. 2021 मध्ये जर दुसऱ्या प्रकारची लस घ्यायची का ह्याची उत्तरं सुद्धा काही महिन्यामध्ये मिळतील. अच्छा. म्हणजे माणूस घाबरूनच आहे सध्या. म्हणजे आता घेतली तरी आपण असं 100% ठाम सांगू नाही शकत, की घे त्याचा काही परिणाम होणार नाही. वेळ पडली तर आपण दुसरी फुलप्रूफ घेऊ शकतो. असं सध्या तरी आपण सध्याच्या सायंटिफिक जे काही इन्व्हेन्शन झाले त्यावरून नाही सांगू शकत. करेक्ट. आणि हा हं, सगळा जो रिसर्च आहे तो अतिशय टाइम कन्झ्युमिंग आहे. याला खूप वर्ष लागतात आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती आपल्याला काही महिन्यांमध्ये, काही काळामध्ये नक्कीच मिळतील. तोपर्यंत आपल्याला थोडासा धीर धरायचा नक्कीच आहे. आणि काळजी पण घ्यावीच लागणार आहे. नक्कीच काळजी घ्यायला लागेल. तर आपण इकडे बघतो की अमेरिकेमध्ये फायझर आहे आणि मॉडर्न आहे किंवा भारतामध्ये सध्या कोवॅक्सिन जी आहे भारत बायोटेकची किंवा ॲस्ट्राझेनेकाची आहे. तर या ज्या सगळ्या व्हॅक्सिन्स आहेत त्यामध्ये खास काय फरक आहे? आणि जर का मला वाटलं तर मी कुठली व्हॅक्सिन घ्यावी? कुठली चांगली आहे? खूप छान प्रश्न आहे. मला खूप फोन येतात, खूप मेसेजेस येतात, खूप असे प्रश्न येतात, की एवढ्या व्हॅक्सिन्स आता उपलब्ध आहेत, तर त्यापैकी कुठची व्हॅक्सिन सगळ्यात चांगली? महत्त्वाचे निकष म्हणजे परिणामकारकता, परिणामकारकतेचा कालावधी आणि सुरक्षितता. तर आपण जर हं, आता मगाशीच आपण बोललो, की फायझर, मॉडर्ना, ॲस्ट्राझेनेका किंवा भारत बायोटेक ह्या सगळ्या ज्या व्हॅक्सिन्स आहेत, त्या प्रत्येकाचे प्रकार वेगवेगळे आहेत. आणि हं, त्यामुळे त्याची परिणामकारकता ही सुद्धा वेगवेगळी आहे. हं, जर आपण त्याची माहिती जर उपलब्ध असलेली माहिती बघितली आणि ही परत अतिशय अपुरी माहिती आहे. पण जी माहिती आता उपलब्ध आहे, त्यावरून असं दिसतं, की फायझर आणि मॉडर्ना ह्या हं, व्हॅक्सिनची परिणामकारकता ही 94 ते 95% आहे. म्हणजे हं, याचा अर्थ काय, की 100 जणांनी जर लस फायझरची किंवा मॉडर्नाची घेतली, तर हं, त्यापैकी 94 ते 95 व्यक्तींना व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणार नाही. पण हं, उरलेल्या 5 ते 6 व्यक्तींना व्हॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. हं. आणि हीच परिणामकारकता आपण ॲस्ट्राझेनेकाची जी कोविशिल्ड जी आहे, सिरम कोविशिल्ड. इन्स्टिट्यूट ऑफ हां. इंडिया, ऑक्सफर्ड हं, आणि ॲस्ट्राझेनेका यांनी हं, संयुक्तपणे बनवलेली जी कोविशिल्ड आहे, त्याची हं, परिणामकारकता बघितली तर ती हं, 70% आहे. आणि हं, 70% परिणामकारकता म्हणजे परत की 100 जणांनी जर कोविशिल्ड घेतली, तर त्यापैकी 70 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही व्हॅक्सिन घेतल्यावर. हं, पण हं, उरलेल्या 30 जणांना, 30 व्यक्तींना हं, व्हॅक्सिन हं, घेतल्यानंतर सुद्धा कोरोना हं, विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. आता हे झालं परिणामकारकतेचा हं, आपला निकष. हं, अ, ॲस्ट्राझेनेका आणि सिरमची कोविशिल्ड जी आहे, त्या बाबतीत आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट परिणामकारकतेच्या बाबतीतली म्हणजे हं, त्यांचे यूकेमध्ये ज्या ट्रायल्स चाललेल्या होत्या, यूके आणि ब्राझील ह्या 2 देशातल्या ज्या ट्रायल्स आहेत त्याच्यावरची ही माहिती आहे. तर हं, त्यामध्ये यूकेमधल्या काही स्वयंसेवकांना चुकीने
वॅक्सिनचा पहिला डोस होता तो केवळ अर्ध्या मात्रेचा दिला गेला. आणि त्यानंतर जेव्हा 4 आठवड्यांनी दुसरा डोस दिला, तो स्टँडर्ड डोस, जो सामान्य एक्सपेक्टेड डोस होता, तो दिला गेला. त्यामुळे काही स्वयंसेवकांना पूर्ण डोस दोन्ही वेळा आणि काही स्वयंसेवकांना पहिला होता तो अर्धा डोस आणि दुसरा पूर्ण डोस असा दिला. तर ह्या दोन्ही ग्रुप्समध्ये परिणामकारकतेमध्ये खूप फरक दिसला. म्हणजे ज्यांना पूर्ण डोस दोन्ही वेळेला मिळाले त्यांच्यामध्ये परिणामकारकता ही साधारण 60 ते 70% होती. आणि ज्यांच्यामध्ये पहिला डोस हा अर्धा दिला गेला आणि दुसरा पूर्ण, अशांमध्ये परिणामकारकता 90% होती. आणि 90% परिणामकारकता असलेले सर्व जे स्वयंसेवक होते ते वयाने 55 वर्षापेक्षा कमी वयाचे होते. म्हणजे थोडंसं यंगर पॉप्युलेशन. तर हे कुठल्याही वॅक्सिनच्या बाबतीत दिसतं की तरुण लोकांमध्ये वॅक्सिनची प्रतिकारशक्तीची किंवा परिणामकारकता पण आहे बिकॉज ऑफ नॅचरल इम्युनिटी. ही प्रतिकारशक्ती असते, त्या प्रतिकारशक्तीचा उपयोग वॅक्सिनच्या परिणामकारकतेमध्ये सुद्धा होतो. त्यामुळे तरुण लोकांमध्ये परिणामकारकतेचं जे प्रमाण आहे किंवा पर्सेंटेज आहे ते जास्ती आहे आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये परिणामकारकतेचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे. फायझर आणि मॉडर्नाच्या बाबतीत हा फरक खूप दिसलेला नाही, पण ॲस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्डच्या बद्दल मात्र हा खूप परिणामकारकतेचा फरक दिसलेला आहे की डोस आणि वय ह्या 2 निकषांवरती वॅक्सिनची परिणामकारकता ॲस्ट्राझेनेकाची खूप बदललेली आहे, 90% आणि 60%. त्यामुळे वॅक्सिनची परिणामकारकता हा अतिशय महत्वाचा निकष आहे. आणि दुसरा म्हणजे परिणामकारकतेचा कालावधी. परिणामकारकतेचा कालावधी, मगाशी मी म्हटलं तसं की आतापर्यंत कुठच्याही वॅक्सिनची परिणामकारकता किती महिने, किती वर्ष राहील याची कुठचीही माहिती अजूनही उपलब्ध नाही. त्याला काही महिने लागतील. त्यामुळे जोपर्यंत वॅक्सिनची परिणामकारकता आपल्याला समजत नाही तोपर्यंत ती वॅक्सिन किती वेळा घ्यायला लागेल आपल्याला याचा आपल्याला अजून अंदाज आलेला नाही. आपण म्हणजे या प्रश्नांची उत्तरं शेवटी आपल्याला मिळतच नाही की अजून मिळालेली नाही, मिळणार आहे. नाही, नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडासा धीर. म्हणजे मला पडलेले प्रश्न आहे की बाबा मी आता घेऊन ते टाकते, नंतर दुसरी कुठली आली तर घेऊया, म्हणजे असं आपण. आणि कोवॅक्सिनचा जो डेटा आहे भारत बायोटेकचा, तर तो अजूनही ती माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे कोवॅक्सिनची जी परिणामकारकता आहे किंवा किती दिवस परिणामकारक ती राहील वॅक्सिन, त्याबद्दल कुठचीही माहिती आता उपलब्ध नाही. त्यामुळे त्या वॅक्सिनच्या परिणामकारकता. बरं, आणि पुन्हा हा क्लास आहेच, लहान मुलांना तर नाहीच देणार आहे, म्हणजे त्यांना तर काळजी घ्यावीच लागेल. लहान मुलं, गरोदर स्त्रिया, त्यानंतर ज्यांना अतिशय वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ नागरिक ज्यांना अनेक व्याधी असतात की कोणाला किडनीचे विकार असतात, कोणाला कॅन्सर, कोणाला लिव्हर डिझिजेस असतात किंवा ज्यांच्यामध्ये अनेक इतर व्याधींमुळे थोडीशी प्रतिकारशक्ती कमी असते, अशा व्यक्ती किंवा इन जनरल आतापर्यंतच्या सगळ्या चाचण्यांमध्ये 65 वर्षापेक्षा अधिक वयाचे जे स्वयंसेवक आहेत ते अत्यंत कमी प्रमाणामध्ये होते. त्यामुळे ह्या वयोगटातली परत माहिती आपल्याकडे खूप कमी आहे. त्यामुळे थोडीशी ही माहिती मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा धीर धरायला लागणार आहे. धीर धरावा. आणि म्हणूनच आता की ज्यांना ॲलर्जीज आहेत विविध प्रकारच्या, त्यांना सुद्धा असं दिसून आलंय की त्यांच्यामध्ये काही ॲलर्जिक इव्हेंट्स वॅक्सिन घेतल्यावर सिरियस ॲलर्जिक रिॲक्शन्स दिसलेल्या आहेत. त्यामुळे अशांनी सुद्धा आता वॅक्सिन न घेणं, पुढची माहिती उपलब्ध होईपर्यंत न घेणं हेच प्रस्तुत ठरेल. आणि तिसरा आपला निकष जो आहे मृदुला, तो म्हणजे सुरक्षिततेचा. कुठच्याही वॅक्सिनची सुरक्षितता ही अतिशय महत्वाची असते. आणि आता ह्या ज्या चाचण्या आहेत ह्या नुकत्याच सुरू झालेल्या, काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या असल्यामुळे ह्या सगळ्या वॅक्सिन्सचे जे दूरगामी दुष्परिणाम आहेत त्यांची आपल्याला पुरेशी कल्पना नाही, किंवा काही प्रमाणात इव्हन
जे शॉर्ट टर्म ऍडव्हर्स इव्हेंट्स किंवा लघुगामी जे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा आपल्याला जेव्हा सार्वत्रिक लसीकरण सुरू होतं तेव्हाच लक्षात येत आहेत. ह्याचं उदाहरण म्हणजे की ॲलर्जिक रिॲक्शन्स, फायझरची किंवा मॉडर्नाची व्हॅक्सिन जेव्हा सार्वत्रिक लसीकरण सुरू झालं अमेरिका आणि UK मध्ये, तेव्हाच लक्षात आलं की अरे ह्याच्या सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स पण येतात. तर काही ज्यांच्यामध्ये ती हिस्ट्री आहे ऑफकोर्स ॲलर्जीची, तर त्यामुळे असे दुष्परिणाम हे केवळ जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर जेव्हा व्हॅक्सिन लोकांमध्ये दिली जाते तेव्हाच असे दुष्परिणाम आपल्याला समजू शकतात. तर ह्या निकषांवरती आता जो डेटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठरवायचंय की परिणामकारकतेचा कालावधी आणि सुरक्षितता. आणखीन मला एक सांगायचं की फायझरच्या व्हॅक्सिनच्या बाबतीत असं पण आढळून आलं की काही स्वयंसेवकांमध्ये चेहऱ्याचे जे स्नायू असतात त्याच्यामध्ये पॅरालिसिस होण्याचे अशा काही केसेस झाल्या ज्याला बेल्स पल्सी म्हणतात, फेशियल पल्सी. किंवा ॲस्ट्राझेनेका कोविशिल्डच्या व्हॅक्सिनच्या बाबतीत काही ट्रान्सफर्स मायलायटिसच्या केसेस दिसून आल्या, रेअर कंडिशन की ज्याच्यामध्ये आपली जी स्पायनल कॉर्ड आहे त्याचं इन्फ्लेमेशन होतं. तर अशा वेगवेगळ्या जे रेअर साईड इफेक्ट्स आहेत हे आपल्याला जेव्हा व्हॅक्सिन मोठ्या प्रमाणावर दिली जाते तेव्हाच आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे पुढच्या ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या आपण त्या माहितीच्या आधारे आपण घेऊ शकतो. तर त्यामुळे कोणीही व्हॅक्सिन घेताना, हा निर्णय घेताना व्हॅक्सिनचे जे काही आपल्याला होणारे फायदे आणि त्याच्यातले धोके, त्याची सुरक्षितता किती आहे त्याची पूर्ण माहिती म्हणूनच मी त्याच प्रश्न घेतल्याशिवाय कुठची व्हॅक्सिन घ्यावी. म्हणजे डॉक्टरांना विचारूनच. परंतु आता मोठ्या प्रमाणात या ज्या व्हॅक्सिनेशन चाललं आहे तो तर एक हेच आहे ना, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या व्हॅक्सिनेशन दिल्या जात आहे. हा एक मुद्दा आहे. आता हा आपण सगळी एवढी चर्चा केली. मला तू सांग, आता समजा मला व्हॅक्सिन घ्यायची आहे किंवा दुसऱ्याला घ्यायची आहे, तर काय बेस्ट सल्ला आहे आता या क्षणी? कारण मी कालच माझ्या मैत्रिणीशी बोलत होती, त्यांनी देखील म्हणजे एवढ्या न्यूजच्या असून सुद्धा त्या घाबरल्या की नाही आम्ही अजून काही घेतलेलं नाहीये व्हॅक्सिन. तर तुझा काय सल्ला आहे, व्हॅक्सिन घ्यावी का? खूप छान प्रश्न आहे मृदुला. व्हॅक्सिन घ्यायची की नाही हा आपण आपला निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय हा आपण वैद्यकीय माहितीच्या आधारेच हा निर्णय घ्यायचा आहे. कोणीतरी राजकीय व्यक्तींनी आवाहन केलं किंवा सोशल मीडियामध्ये माहितीच्या आधारे खरी खोटी पडताळणी न करता हा निर्णय घेऊ नये. अद्ययावत वैद्यकीय माहितीच्या आधारेच हा निर्णय घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्याला इंडिव्हिज्युअली आपल्याला त्या लसीचे काय फायदे आणि काय त्याच्यातले धोके आहेत ह्या सगळ्याची पूर्ण जाणीव ठेवून हा निर्णय घ्यावा. म्हणजे जर आता एखादा डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असेल, नर्सेस, आरोग्यसेवक किंवा जे इसेन्शियल वर्कर्स आहेत, पोलीस, फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे लोक किंवा आणखीन ज्यांचा गर्दीशी संबंध त्यांच्या व्यवसायामुळे येतो, अशांना कोरोनाचा संसर्ग होण्याची सतत टांगती तलवार असते डोक्यावर. तर अशा व्यक्तींनी व्हॅक्सिन जरूर घ्यावी. कारण व्हॅक्सिनच्या मुळे त्यांना जे प्रोटेक्शन मिळणार आहे ते प्रोटेक्शन हे कोरोनाचा संसर्ग होऊन जो काही कोविड डिसीज होतो तो कदाचित सिरियस डिसीज असू शकतो, पण व्हॅक्सिन घेतल्यानंतर जरी कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो सिरियस प्रकारचा नाहीये. तो खूप इझिली मॅनेज करता येऊ शकतो. त्याच्या सिरियस कॉम्प्लिकेशन्स होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी नक्कीच जरी आता पण मग अशाच व्यक्तींनी का प्रत्येकानेच घेतली तर काय हरकत आहे? जर का इम्युनिटी वाढणार आहे आणि जर का कुठल्याही प्रकारे कोरोनाची परिस्थिती उद्भवावी नाही असं वाटत असेल तर एक शिल्ड म्हणून ते घेऊ शकतो. नक्कीच घेऊ शकतात. पण व्हॅक्सिन घेतली तरीही ह्याचा अर्थ असा नाही की आपण समाजामध्ये आपण प्री कोविड एरा सारखे आपण वावरू शकतो असं नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि त्यामुळे मास्क लावणं, हँड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, साबण लावून हात धुणं ह्यासारख्या प्रतिबंधात्मक गोष्टी ह्या आपल्याला चालूच ठेवायच्या आहेत. आणखीन एक म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं की लहान मुलं, आपल्या कुटुंबातले वयोवृद्ध
किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, ज्या काही गरोदर व्यक्ती असतील किंवा ज्येष्ठ नागरिक, जे आता ह्या व्हॅक्सिन केवळ अपुऱ्या माहितीच्या मुळे घेऊ शकत नाहीयेत, ज्यांच्यामध्ये व्हॅक्सिनची सुरक्षितता, परिणामकारकता अजून मोठ्या प्रमाणात सिद्ध झालेली नाही, ठोस प्रमाणात सिद्ध झालेली नाही, अशा व्यक्ती आता व्हॅक्सिन घेऊ शकत नाहीत. तर व्हॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींकडनं अशा व्यक्तींना कोरोना व्हायरस ट्रान्सफर होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. त्यामुळे जरी आता आपण व्हॅक्सिन घेतली, जर तू घेतलीस, मी घेतली, तरीही आपण आपल्या कुटुंबियातल्या व्यक्तींना, ज्यांनी व्हॅक्सिन घेतली नसेल, त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणं आणि हँड सॅनिटायझर वापरणं आणि साबण लावून हात धुणं, ह्यासारख्या ज्या प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत त्यांचं पालन करायलाच लागणार आहे. त्यामुळे जर हे पालन करायलाच लागणार आहे, तर मग आणि आपण जर गर्दीमध्ये जाणार नाही आहोत, तर अशा वेळी व्हॅक्सिनची पूर्ण माहिती येईपर्यंत आपण जरी वाट बघितली तरी चालू शकेल. पण व्हॅक्सिन न घेता कोणीही गर्दीमध्ये जाऊ नये आणि ह्या प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत त्यांचा व्हॅक्सिन घेतली तरीही आपल्याला वापर करायचाच आहे. व्हॅक्सिन आता अवेलेबल आहे म्हणून व्हॅक्सिन लगेच जाऊन घ्यायची असा हा निर्णय नाही. आपल्याला लहान मुलांना अजूनही पुढचे 1 वर्षभर तरी व्हॅक्सिन देणं शक्य होईल याची खात्री नाही. तर त्यामुळे जोपर्यंत आपले कुटुंबीय सुद्धा त्यापासून प्रोटेक्टेड राहत नाहीत, तेव्हा एका व्यक्तीने कुटुंबातल्या व्हॅक्सिन घेऊन त्याचा पूर्ण परिणाम आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे व्हॅक्सिनचा पूर्ण परिणाम हा जेव्हा सार्वत्रिक लसीकरण होईल, मास इम्युनायझेशन, तेव्हाच त्याचा आपल्याला पूर्ण परिणाम दिसणार आहे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की मग ही एकूणच फुलप्रूफ व्हॅक्सिन यायला किती वेळ लागू शकतो? ह्याचं उत्तर सांगता येणार नाही. फुल प्रूफ येण्यासाठी अनेक वर्षेही जाऊ शकतात. पण आपल्याला तोपर्यंत जी व्हॅक्सिनची आपल्याला माहिती आहे त्या आधारे आपला निर्णय घेऊन आपल्याला स्वतःसाठी व्हॅक्सिनचे जर फायदे जास्ती होणार असले तर आपण नक्कीच ती व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. लोकांनी व्हॅक्सिन त्यांच्या व्यवसायाला किंवा त्यांच्या प्रकृतीतला जर ती साजेशी असेल तर व्हॅक्सिन नक्कीच घ्यावी. पण आता ज्येष्ठ नागरिक जर वयाच्या 17व्या वर्षानंतर जर घरी पण असा हा एक्झॅक्ट सल्ला कोण देणार त्यांना? जरी फॅमिली डॉक्टर असला तरी तो त्यांना असं म्हणणारच नाही की तुम्ही तुमच्या प्रकृतीप्रमाणे घ्या, आहे करेक्ट. ना? म्हणूनच मला ह्या फोरमच्या थ्रू मला हे सांगायचं लोकांना की व्हॅक्सिन जरी आता अवेलेबल असली तरी त्याचे पूर्ण परिणाम जे आहेत ते अजूनही लक्षात आलेले नाहीयेत. म्हणजे केवळ व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिन, पहिली गोष्ट म्हणजे व्हॅक्सिन म्हणजे कोरोनावरची उपचार पद्धती नाही. ओके, हा महत्वाचा फरक आहे. कोरोना झाल्यानंतर म्हणजे कोरोना होऊ नये, व्हॅक्सिन हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. आणि कुठचीही व्हॅक्सिन जेव्हा ही सार्वत्रिकपणे दिली जाते तेव्हाच त्याचे पूर्ण परिणाम लक्षात येतात किंवा आपल्याला दिसून येतात. तर कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर आता जर कोणी व्हॅक्सिन आली म्हणून 2020 मध्ये आपण 2021 मध्ये व्हॅक्सिन घेऊन आपण कोरोनावर विजय मिळवू शकू असं कोणाचं जर म्हणणं असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. 2021 मध्ये कोरोनावर विजय मिळू शकत नाही आत्ताच्या आलेल्या व्हॅक्सिन्स मधनं, कारण आत्ताची माहिती ही अजूनही अपुरी असल्यामुळे बहुतांशी जे पॉप्युलेशन आहे ते ही व्हॅक्सिन आता घेऊ शकत नाहीत. की ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं किंवा ज्यांना विविध प्रकारच्या व्याधी आहेत असं हे मोठं पॉप्युलेशन आहे. आणि जर हे पॉप्युलेशन जर व्हॅक्सिनच्या प्रोटेक्शन पासून जर दूर राहणार असेल तर बाकीच्यांनी व्हॅक्सिन घेतली तर ही सोशल डिस्टन्सिंग आणि हे जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते आपल्याला पाळायलाच पाहिजे. त्यामुळे व्हॅक्सिनचे ज्याच्या आणि कोरोना व्हॅक्सिन घेऊन सुद्धा कोरोनाचा संसर्ग व्हायचे चान्सेस आहेत, ते पूर्णपणे शून्य होत नाहीत. त्यामुळे व्हॅक्सिन घेतलेली व्यक्ती ही सुद्धा दुसऱ्या व्यक्तींना कोरोना ट्रान्सफर करू शकते, कोरोनाचे इन्फेक्शन. म्हणजे व्हॅक्सिनमुळे आपल्याला प्रतिकारशक्ती मिळेल पण आपण कॅरियर म्हणून हा विषाणू दुसऱ्यांना ट्रान्सफर करू शकतो. आणि ह्या पूर्णपणे पॅन्डेमिकवर आपल्याला कधी विजय मिळवता येईल
जेव्हा आपण पूर्णपणे हर्ड इम्युनिटी आपण डेव्हलप करू, म्हणजे जगात सगळीकडे हर्ड इम्युनिटी निर्माण होईल. म्हणजे एकाच देशाने वॅक्सिनेशन करून आज कुठचाही प्रश्न सुटणार नाहीये, किंवा एकाच सेक्शन ऑफ पॉप्युलेशन की फ्रंटलाइनर्सनीच फक्त वॅक्सिन घेतली म्हणजे आपण कोरोनावर विजय मिळवू शकू असंही नाहीये. फ्रंटलाइनर्स आता जे ज्यांच्यावरती कोरोनाची सतत टांगती तलवार आहे त्यांना वॅक्सिनमुळे नक्कीच प्रोटेक्शन मिळणार आहे. पण पूर्णपणे आपण पॅन्डेमिकवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काही काळ नक्कीच थांबायला लागेल. पण हे आपण आपले सध्याचं लाईफ हे व्हर्च्युअल आपण टेक्निक्सच्या आधारे आपण आता 2020 आपण जसं व्यतीत केलं तसंच 2021 आपल्याला कदाचित व्यतीत करायला लागेल. तर मला विचारायचंय की आता आपण ठीक आहे, लस तर घेऊ शकतो आपण, कारण की त्यामुळे एक प्रकारची इम्युनिटी वाढू शकते. पण तरी पण आपण पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहू नये असा तुझा सल्ला आहे. पण आता एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला म्हणजे हाही एक प्रश्न होता गेला 1 वर्षभर, की कोरोनावरती औषधं यायला एवढा का वेळ लागतोय, की ज्यामुळे कोरोना नाहीसा होऊ शकतो. त्याबद्दल काही संशोधन झालंय? नक्कीच. आणि एक गोष्ट की कोरोना व्हायरस हा एक नॉवेल व्हायरस आहे. त्याविषयी ह्याच्या पूर्वी कधीही कुठचंही संशोधन ह्या व्हायरसवरती झालेलं नव्हतं. हा अतिशय नवीन असा व्हायरस, नवीन विषाणू असल्यामुळे त्याच्यावरचं संशोधन हे 2020च्या सुरुवातीला सुरू झालं. गेल्या 10 ते 11 महिन्यांमध्ये 10 महिन्यांच्या ह्या प्रवासामध्ये आत्ताच्या घडीला सुमारे 500 औषधांवरती, कोरोनावरच्या 500 औषधांवरती संशोधन चालू आहे. त्यामुळे ह्या उपचार पद्धतीचा आवाका सुद्धा तितकाच मोठा आहे. म्हणजे लसीकरण हा एक उपाय की कोरोनाच्या साथीला प्रतिबंध व्हावा म्हणून ही एक उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाययोजना. पण जी उपचार पद्धती आहे कोरोनाची त्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच काही महिन्यामध्ये ब्रेक थ्रू मिळतील. हा पूर्णपणे स्वतंत्र विषय असल्यामुळे आज आपल्याला ह्याच्यावर बोलता येणार नाही. पण ह्यामध्ये सुद्धा लवकरच खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक थ्रूज आपल्याला मिळतील. पण परत प्रश्न हा कुठच्याही औषध निर्माण प्रक्रियेचा हा प्रश्न आहेच की कुठचंही औषध निर्माण होण्याची प्रक्रिया ही खूप मोठी असते, सामान्यतःच खूप मोठी असते. आणि आता दुर्दैवाने आपल्याकडे तेवढा वेळ हा द्यायला नाहीये की ह्या प्रक्रियेसाठी आपण 7 ते 10 वर्ष थांबू शकत नाही. आपल्याला लगेचच्या लगेच काही ना काहीतरी उपचार पद्धती, काही ना काहीतरी प्रतिबंधात्मक अशी उपाययोजना पाहिजे. आणि म्हणूनच ह्या लसी आहेत त्यांना इमर्जन्सी अप्रुव्हल मिळालं. विविध उपचार पद्धतींना सुद्धा इमर्जन्सी अप्रुव्हल मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केवळ वैद्यकीय संशोधनाच्या मुळे आता आपल्याला इतक्या कमी कालावधीमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. आत्ताचा डेटा इतका अपुरा आहे की त्यामुळे ह्यावरती की आत्ता एक मी फायझरची घेतली आणि पुढच्या वर्षी मी मॉडर्नाची घेतली तर चालेल का, ह्यावरती कोणीही वैज्ञानिक ह्यावरती प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. कारण फायझरच्या वॅक्सिनचा परिणाम किती वर्ष राहील याची आत्ता कोणालाही कल्पना नाही. मॉडर्नाच्या वॅक्सिनचा परिणाम किती राहील याची कल्पना नाही. 2 वॅक्सिनची इंटरॅक्शन होईल का याची कल्पना नाहीये. वॅक्सिन आणि आपण ज्या घेतलेले औषधं असतात, जी काही इम्युन सिस्टीमवरती काम करणारी काही औषधंही असतात काही रोगांमध्ये, अशा औषधांमध्ये काही इंटरॅक्शन होईल का ह्याची कल्पना नाही. त्यामुळे हा जो अभ्यास आहे, हे जे संशोधन आहे ते अतिशय प्रिलिमिनरी स्टेजवर आहे. जरी वॅक्सिन्स अप्रूव्ह झाल्या असल्या तरी सुद्धा. त्यामुळे वॅक्सिन घेण्यापूर्वी प्रत्येकाने ह्याची जाणीव ठेवूनच आपला निर्णय घेतला पाहिजे आणि वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच. आता उरतात ती आव्हानं. या पुढची आव्हानं काय? एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सार्वत्रिक लसीकरण झाल्याशिवाय ह्या लसीकरणाचे पूर्ण परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. आणि सार्वत्रिक लसीकरण हे कधी होईल जेव्हा आपल्याला वॅक्सिनच्या बद्दलची अधिक माहिती उपलब्ध होईल, ज्यामुळे सर्वांच्या मनामध्ये त्या वॅक्सिनच्या सुरक्षिततेबद्दल, परिणामकारकतेबद्दल एक खात्री निर्माण होईल.
त्याचप्रमाणे लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा त्या व्हॅक्सिनच्या परिणामकारकतेचा डेटा उपलब्ध होऊन त्यांना सुद्धा या व्हॅक्सिनचा लाभ घेता जेव्हा येईल तेव्हाच ते सार्वत्रिक लसीकरण हे होऊ शकतं आणि हे पुढच्या काही महिन्यांमध्ये आपलं हे उद्दिष्ट राहील. दुसरं एक आव्हान म्हणजे म्युटेशन. जसं आपण कोरोना व्हायरसच्या विरुद्ध आपली शस्त्र आणि अस्त्र तयार करतोय, एक तर लस हे एक अस्त्र आहे आपल्याकडे. वेगवेगळ्या उपचार पद्धती आपण ज्या मगाशी म्हटल्या 500 उपचार पद्धतींवरती आता संशोधन सुरू आहे. तर ही जशी आपण अस्त्र आणि शस्त्र निर्माण करतोय तसं कोरोना व्हायरस हा सुद्धा गप्प बसलेला नाही. तो त्याच्यामध्ये बदल करत असतो आणि हा एक नॅचरल फिनॉमिनन आहे. व्हायरसचं म्युटेशन हे एक नॅचरल फिनॉमिनन आहे. ते कुठच्याही व्हायरसमध्ये चालू असतं. तर कोरोना व्हायरस सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणतोय आणि आपण मध्ये ऐकलं की ब्रिटनमध्ये एक नवीन स्ट्रेन सापडला किंवा साऊथ आफ्रिकेत नवीन स्ट्रेन सापडलाय. 2 दिवसापूर्वीचीच एक चांगली बातमी म्हणजे फायझरची लस आहे ती ह्या ब्रिटनमधल्या नवीन स्ट्रेनवरती परिणामकारक ठरेल असे संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे हे जे कोरोनाच्या बरोबर आपलं जे युद्ध आहे ते असं चालूच राहणार आहे की आपण नवीन अस्त्र आणू तसं कोरोना सुद्धा स्वतःला बदलून थोडेसे म्युटंट स्ट्रेन निर्माण करू शकतो भविष्यात सुद्धा. पण आपलं आत्ताचं लसीकरणाचं जे तंत्रज्ञान आहे ते इतकं ऍडव्हान्स लेवलला आहे की आपण लसीमध्ये थोडा फरक करून आपण त्या नवीन म्युटंटच्या प्रती ती लस परिणामकारक ठरेल असे आपण बदल लसीमध्ये घडवून आणू शकतो. जसं आपण अॅन्युअली फ्लू व्हॅक्सिनचा आपण बघतो की प्रत्येक वर्षी जो काही स्ट्रेन असतो त्याप्रमाणे फ्लू व्हॅक्सिन बनवली जाते. तसंच कोरोनाच्या बाबतीत होऊ शकतं. पण ऑफकोर्स हे एक आव्हान पुढे नक्कीच राहील. पण अशा आव्हानांना तोंड देत आपण सगळ्यांनी एकत्रितपणे ह्या कोरोना व्हायरसचं जे विरुद्ध आपलं जे युद्ध चालू आहे ते आपल्याला जिंकायचंय आणि ते सगळ्यांनी एकत्र येऊनच शक्य होणार आहे. अगदी खरं. आणि ॲज यू सेड की जागतिक लसीकरण होणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकानेच काळजी घेतली तरच यामध्ये आपण नक्कीच यश मिळवू शकतो. लस मात्र नक्की घ्या सगळा विचार करून, तर जेणेकरून आपल्याला जिंकायचं हे युद्ध. खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्हाला जर का आत्ताचं हे संभाषण आवडलं तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा ग्लोबल मराठी. अरुंधती, मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता सर्वांना सांगीतिक शुभेच्छा. 2021 हे वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जाऊ. 2020 हे वर्ष कोरोनारूपी अंधकाराने ग्रासलेलं होतं आणि 2021 मध्ये कोरोना व्हॅक्सिनच्या रूपाने प्रकाशाची चाहूल लागलेली आहे. असं म्हणतात ना की देर इज ऑलवेज अ लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल. अशाच आशयाची एक रचना माझ्या गुरूंची पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची रचना मी आपल्यासाठी सादर करते. नवलवर्तले गे माये उसळला प्रकाशू मनाची ये अंधाराचा मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू तमाच्या तळाशी दिवे लागले रे दिवे लागले रे दिठींच्या दिशा खोलते जाळताना दिठींच्या दिशा खोलते जाळताना कुणी जागले रे कुणी जागले कुणी जागले
दिवे लागले रे, दिवे लागले